गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आपलं फर्स्ट चॅप्टर हे सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही पुढचा जो काही टॉपिक बघायचा आहे, कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ असाइनमेंट. म्हणजेच काय की एक प्रकारे आपल्याला काही नियम हे ठरवून देण्यात आलेले. म्हणजेच काय की जे काही आपण आधीचे युनिट्स आणि मेझरमेंट याचे एक्झाम्पल बघितले, तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, फिजिकल क्वांटिटी, डिरेव क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी. तर त्याच्यामध्ये मी जो तुम्हाला चार्ट समजावून दिला होता, बरोबर आहे, तर त्या चार्टमध्ये काही सिम्बॉल आलेले होते. मग आता ते सिम्बॉल लिहिण्यासाठीची जी काही पद्धत असणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी पण काही नियम असणार आहे की फिजिक्स हे काय असणार आहे, हे असं सायन्स आहे की त्याच्यामध्ये लिहिण्याचं पद्धतीसुद्धा काही नियम हे लावून देण्यात आलेले. मग आता आपल्याला कन्व्हेन्शन म्हणजे काय की तुम्ही असं समजा की साइन कन्व्हेन्शन. साइन म्हणजे काय की चिन्हांचा. आता तुम्ही 10th लेवलपर्यंत काही प्लस मायनस वेगवेगळे सिम्बॉल बघितले असतील. मग आता तसंच आपल्याला इथे पुढे जे काही फिजिक्समध्ये देखील काही सिम्बॉल म्हणजे काय, कन्व्हेन्शन म्हणजे काही त्या चिन्हांच्या नियमांचा अभ्यास करायचा की ते कशा पद्धतीने लिहिले जायला पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्यासाठी बघा पहिला नियम आता आपण बघणार आहोत. पहिला नियम असणार युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी should be represented by its symbol. तर बघा की युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटी ही काय असणार आहे, काही ना काही त्याला आपण काय असतो, सिम्बॉल हा देत असतो रिप्रेझेंट करण्यासाठी. रिप्रेझेंट म्हणजे काय, दर्शवण्यासाठी. मग आता दुसरा जो काही नियम असणार आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात की फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज start with a smaller letter even if the name is after a person. एक्झाम्पल आहे बघा, 1 न्यूटन, 1 जूल etc. But symbol for unit name after a person should be in a capital letter. एक्झाम्पल आहे बघा, 1 n आफ्टर सायंटिस्ट न्यूटन the joule after scientist joule etc. बघा आता हा जो काही दुसरा जो नियम आहे की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे
की फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉलर लेटर. म्हणजे काय की आता एखाद्या सायंटिस्टचं नाव आहे तर त्या सायंटिस्टचं नाव आपण जे काही त्याचं पहिलं नेम, आता जर समजा एक्झाम्पल जूल इथं त्यांनी घेतलेलं आहे किंवा न्यूटन हा शास्त्रज्ञ बऱ्याच जणांना माहिती आहे. तर त्याचं जे काही नेम असणार आहे आफ्टर अ पर्सन म्हणजे काय, आता जी एखादी म्हणजे काय 1 न्यूटन 10 न्यूटन जी संख्या असेल त्याच्यानंतर मग त्याचं काय घेतलेलं असतं, नाव हे घेतलेलं असतं. जसं आता 1 जूल इट्सेट्रा. बट सिम्बॉल फॉर युनिट, परंतु जर आपल्याला आता सिम्बॉलचा विचार करायचा असेल, बघा लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण सिम्बॉलचा विचार करू तर त्यावेळेस आफ्टर अ पर्सन शुड बी इन अ कॅपिटल लेटर. मग त्यावेळेस तेच नाव हे कसं लिहिणार आपण, कॅपिटल लेटरमध्ये. म्हणजेच काय की इथे 1 न्यूटन म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये. बघा इथे सायंटिस्ट इज अ न्यूटन, नंतर जे आफ्टर सायंटिस्ट जूल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही नियम आहे सोपं आहे अगदी. फक्त तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम येतील किंवा कुठे संख्या येतील तिथे 1 जूल आपोआप ते तुमच्या हाताखालून गेल्यानंतर तुम्हाला ते कळत जातं, लक्षात येत जातं की कुठे काय वापरायला हवं. फक्त ही सुरुवात आहे, 11th आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टी नवीन असणार आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा जो काही नियम असणार आहे, तिसऱ्या नियम मध्ये त्यांनी काय सांगितले की सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल. प्लुरल म्हणजे काय, अनेक वचन, प्लुरल फॉर्म. आता बघा फॉर एक्झाम्पल घेतलेले त्यांनी, फॉर एक्झाम्पल मध्ये बघा फोर्स. ओके, फोर्स ऑफ माता. फोर्स म्हणजे काय, बल. मग आता बलाचं जे काही एकक आहे म्हणजे युनिट आहे ते काय असणार आहे, न्यूटन. तुम्ही हे आता फक्त लक्षात घ्या आणि तुमच्या कानावरून जाऊ द्या, आपोआप तुम्हाला ते अंडरस्टँड होत जाईल. ह्या काय असणार आहेत, एक प्रकारे जागतिक सत्य आहे की त्यांना कोणीही बदलू शकत नाही. म्हणजे तुम्हाला ते पाठच करावं लागणार आहे की नाही. फोर्स जर आला, बल आलं म्हणजे तर त्याचं युनिट हे काय असणार आहे, न्यूटन असणार आहे. त्याच्यानंतर आता जसं तुम्ही लेंथ म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर त्याचं युनिट काय येतं, मीटर येतं. आणि म्हणून तुम्हाला फोर्सचं जे काही युनिट असणार आहे ते काय आपण लिहू शकतोय, एन. आता मी फॉर एक्झाम्पल काय घेतलेलं, फोर्स ऑफ 20 एन. अँड परंतु नॉट म्हणजे काय, अशा पद्धतीने आपण लिहू शकत नाहीये. कसं की 20 न्यूटन्स. बघा ह्या शब्दाला फार महत्व आहे. म्हणजे हा जो यस आहे तिथं लावायचा नाही. ओके, म्हणजे हे जे काही आहे काय रॉंग आहे, हे अशा पद्धतीने लिहू शकत नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा चौथा जो काही नियम आहे, चौथ्या नियमामध्ये काय म्हटलेलं आहे की symbols for units do not contain any full stops at the end of recommended लेटर. एक्झाम्पल आहे बघा आता 25 kg. ओके, किलोग्राम. अँड नॉट म्हणजे काय की तुम्ही ते त्या पद्धतीने लिहायचं नाही. मी जे गोल करते आणि क्रॉस करते म्हणजे हे काय आहे, रॉंग आहे. म्हणजे ते तसं तुम्ही लिहू शकत नाही असं त्याचा अर्थ आहे. नॉट 25 किलोग्राम. किलोग्राम नंतर असं फुल स्टॉप द्यायची गरज आहे का तुम्हाला, नाही. म्हणजे हे जे काही आहे
ते कसं असणार आहे, रॉंग आहे. म्हणजे हे तुम्ही लिहायचं नाही. हे काय असणार आहे, राईट असणार आहे. हे पण काय असणार आहे, राईट असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय असं त्यांनी सांगितलं. म्हणजे दोघांमधला फरक त्यांनी समजून दिलाय. त्याच्यानंतर 5वा नियम आहे बघा. 5व्या नियम मध्ये काय म्हटलेलं आहे की the units of physical quantities in a numerator and denominator should be written as a 1 ratio, as a 1 ratio. फॉर एक्झाम्पल बघा, आता त्यांनी घेतलेलं आहे, आता बघा, द SI unit of acceleration is a meter per second. Okay, but not मीटर सेकंद. म्हणजेच काय की हे तुम्ही लिहू शकत नाही. म्हणजे काय, द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी इज अ न्यूमरेटर. म्हणजे वर आणि खाली जे काही असणार डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज अ 1 ratio. म्हणजे एकाच रेशोमध्ये, रेशो म्हणजे काय, भागाकार, की ते एकत्र लिहायचं असेल तुम्हाला तर रिटन इन 1 ratio. फॉर एक्झाम्पल द SI युनिट ऑफ ॲक्सलरेशन इज अ मीटर पर सेकंड. मग आता ॲक्सलरेशन म्हणजे काय, त्वरण. ही पण काय एक प्रकारे क्वांटिटी. तर तिचं एकक काय असणार, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर परंतु तुम्ही हे जे लिहिणार ते काय असणार, राईट असणार आहे. परंतु तुम्ही हेच जर काही विद्यार्थ्यांना जर नाही समजलं तर ते कसं अशा पद्धतीने लिहिते, परंतु हे चालेल का, नाही, हे रॉंग आहे. म्हणजे तुम्ही हे अशा पद्धतीने लिहू शकत नाही, मीटर पर सेकंद. ओके, बाकीचे जे काही नियम आहेत, रूल आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. नमस्कार.